तर सध्या एका पुस्तकावरून राज्यातील वातावरण तापताना दिसतंय आणि हे पुस्तक म्हणजेच शिवाजी कोण होता। या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि ही धमकी दिली आहे आमदारांनी। आमदार संजय गायकवाड यांनी पानसरेंचं काय झालं तुला माहिती आहे ना, तुला देखील त्यांच्याकडे पाठवेल असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी धमकावल्याची सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि या ऑडिओ क्लिपची पुष्टी खरं तर एनडीटीव्ही मराठी करत नाही। हॅलो, हाँ बोला। प्रशांत भाऊ बोलता? हाँ बोलो। प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा। क्या बोला? आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हाँ बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हाँ तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडं आवाज येत नाही व्यवस्थित। नाही, मला येतो तुमचा आवाज। हाँ, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल। पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला। आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही। त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती। मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर। तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। अरे आज काल नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे। ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती आहे ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला। मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग तर ही ऑडिओ क्लिप आपण पाहिली आणि यानंतर आताची महत्त्वाची अपडेट म्हणजेच आता आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधातील तक्रारीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे आणि प्रशांत आंबी यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा सल्ला घेण्यासाठी हा ड्राफ्ट त्यांच्याकडे पाठवलाय। आंबी यांनी ड्राफ्ट निश्चितीसाठी सरोदे यांच्याकडे पाठवल्याचं कळतंय। खरं तर तक्रार त्यांनी दाखल केलेली आणि त्यानुसार आज दिवसभरात गुन्हाही दाखल होऊ शकतो गायकवाड यांच्या विरोधात, असं आंबेंनी सांगितलं। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, ड्राफ्ट मध्ये नेमकं काय काय उल्लेख असणार आहे आणि सरोदे यांच्याकडे हा पाठवला गेलाय? वैष्णवी, जर पाहिजे झालं तर हा ड्राफ्ट जो आहे तो तयार केला असल्याचं प्रशांत आंबे यांनी सांगितले। हा ड्राफ्ट अद्याप त्यांनी जाहीर केलेला नाही, त्यामध्ये कोणता मजकूर याबाबत माहिती दिलेली नाही। असीम सरोदे यांच्याकडे पाठवलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या सरोदे यांच्याकडून ज्यावेळेस या सगळ्या ड्राफ्ट बाबत मान्यता देण्यात येईल त्याच्यानंतरच पुढची प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे। त्याच्यानंतरच पोलिसांमध्ये तक्रार देण्याबाबत जो निर्णय आहे तो घेण्यात येणार आहे। मात्र सध्या जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीनुसार या आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं, शिवाजी कोण होता या पुस्तकाबाबत जे वक्तव्य केलं, त्याबाबतचे काही मुद्दे जे आहेत ते प्राथमिक याच्यामध्ये असू शकतात। त्याचबरोबर सकाळी प्रशांत आंबी यांनी आपल्याला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फोन कॉल आमदार शिवाजी गायकवाड यांनी संजय गायकवाड यांनी फोन करून काही शिवीगाळ केल्याचा आरोप जो आहे तो केला आणि त्याबाबतचे सुद्धा काही मजकूर जो आहे तो याच्यामध्ये घातला असण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते। मात्र हा ड्राफ्ट जो आहे तो अद्याप त्यांनी जाहीर केलेला नाही। जाहीर केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती जी आहे ती मिळेल। मात्र सध्या जर पाहिजे झालं तर गुन्हा दाखल करण्यासाठी जो ड्राफ्ट जो आहे तो तयार असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। धन्यवाद विशाल सविस्तर अपडेटसाठी।